ही बातमी तुमच्यासाठी नोकरदारांसाठी अतिशय महत्त्वाची आहे, कारण जगभरातले शेअर बाजार कोसळलेले आहेत आणि आता त्यामुळे मंदीची भीती सर्वत्र पसरलेली आहे। भारतीय आणि अमेरिकन बाजारामध्ये मंदीची शक्यता 60% वाढल्याचं अहवालामध्ये सांगण्यात आलेलं आहे। ट्रम्प यांनी जगभरातील शेअर बाजारांना प्रचंड मोठा हादरा दिला आणि त्यामुळे पुढचा मोठा धोका हा मंदीचा दिसतोय। काय घडतंय ट्रम्प यांच्या टेरिफ वॉरमुळे, पाहूयात सविस्तर या रिपोर्टमध्ये। जगाला मंदीनं ग्रासलं, बाजारपेठांना जबर फटका, लाखो बेरोजगार, गुंतवणूकदारांच्या कोटींचा चुराडा। एकाच दिवसात गुंतवणूकदारांच्या 16 लाख कोटींचा चुराडा। भारतीय रुपयाही घसरला। 2 दिवसात जागतिक बाजारपेठेत $5 ट्रिलियन नुकसान। उषक्काल होता होता काळ रात्र झाली, अशी काहीशी परिस्थिती ट्रम्प यांनी पुकारलेल्या व्यापार युद्धानं देशात निर्माण झाली आहे। कारण देशांतर्गत शेअर आणि कमॉडिटी बाजार असो किंवा करन्सी एक्सचेंज, खरं तर मार्केट सुरळीत चाललं होतं। सुरुवात चांगली झाली होती, मात्र याच चांगल्या वातावरणावर परकीय संकट आलं, ट्रम्प नावाचं। अमेरिकेचे नवनिर्वाचित अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी सुरू केलेल्या करयुद्धातून निर्माण झालेलं हे जागतिक व्यापार युद्ध। ट्रम्प यांनी अमेरिकेशी व्यापार करणाऱ्या सर्वच देशांवर 10 ते 46% आयात कर लावल्याची घोषणा केली आणि जागतिक बाजारात वादळ आलं। त्यानंतरच्या 48 तासात जागतिक शेअर बाजार कसा आपटला, पाहूया। अमेरिका नॅस्डॅक 5.82% घसरण, चीन शांघाय 6.50% घसरण, जपान निकेई 6% घसरण, कोरिया कोस्पी 4.5% घसरण, हाँगकाँग हँग सेंग 10% घसरण, तैवान TSX 9.68% घसरण। ट्रम्प यांच्या व्यापार करानं आठवड्याच्या पहिल्याच दिवशी भारतीय बाजार उघडताच सेन्सेक्स 3000 अंकांनी घसरला, तर निफ्टीमध्येही 1000 अंकांची घसरण पाहायला मिळाली। आता पुढे काय होणार हीच भीती त्यामुळे गुंतवणूकदारांमध्ये पाहायला मिळतेय। मात्र काय नेमके याचे परिणाम होणार, पाहूया। गुंतवणूकदारांचे लाखो कोटी स्वाहा झाले, अर्थव्यवस्था मंदीत जाण्याची भीती आहे, जगभरात महागाई वाढण्याची भीती आहे, कंपन्या दिवाळखोरीत जाण्याची भीती सतावतीये, नोकऱ्या कमी होतील, पगार वाढ होणार नाही अशी ही शक्यता आहे। ट्रम्प यांनी जगभरातील शेअर बाजारांना हादरा दिलाय, मोठा धोका आता मंदीचा दिसतोय। मात्र गुंतवणूकदारांना म्हणूनच साम टीव्ही आवाहन करताय, बाजाराची स्थिती स्पष्ट दिसल्याशिवाय गुंतवणूक करू नका। गुंतवणूकदारांनी संयम बाळगावा, आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलू नका। 1.5-2 वर्षांनंतर बाजार पुन्हा उभारी घेण्याची शक्यता आहे। दरम्यान 50 देशांनी ट्रम्प यांच्याशी आधीच संपर्क साधलाय। या चर्चेनंतर काही बाबी पुन्हा रुळावर येण्याची शक्यता आता नाकारता येत नाही। ट्रम्प अनपेक्षित निर्णयांसाठी ओळखले जातात। अमेरिकेतील 50 राज्यांमध्ये ही आंदोलनं सुरू झाली आहेत। मात्र 2008 सालच्या जागतिक मंदीचा थेट फटका तुलनेनं भारताला तेव्हा बसला नव्हता। तत्कालीन अर्थमंत्री मनमोहन सिंग यांच्या आर्थिक धोरणांनी भारतीय बाजार तसा सावरला होता। त्यामुळे आताही नवीन सकारात्मक व्यवस्था प्रत्यक्षात येण्यासाठी काही महिने वाट पाहावी लागेल। संयम बाळगा। ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही।